नमस्कार. सर्वांना येणाऱ्या आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. मला नक्कीच विश्वास आहे की ही कविता ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच पंढरपूर आठवेल, पांडुरंग आठवेल, वारकरी आठवतील आणि अजून बरंच काही. तर ऐका ही कविता आस भेटीची. पांढरे धोतर टोपी पांढरी, पांढरे धोतर टोपी पांढरी, बुक्का लल्लाटी तुळशी माळगळी, बुक्का लल्लाटी तुळशी माळगळी, ज्ञानबा तुकाराम म्हणत, ज्ञानबा तुकाराम म्हणत, विसावा करतात सांजवेळी. घोडा रिंग टाळ मृदंग, घोडा रिंग टाळ मृदंग, डोक्यावरती घेऊन तुळस, घोडा रिंग टाळ मृदंग, डोक्यावरती घेऊन तुळस, मैलो न मैल पायी चालत, वयोवृद्ध न करती आळस. काळ्या पाषाणाचा तो विठ्ठल बरं का, काळ्या पाषाणाचा तो टिळा मस्तकी चंदनाचा, काळ्या पाषाणाचा तो टिळा मस्तकी चंदनाचा, रम्य मूर्ती देखता त्यांची, रम्य मूर्ती देखता त्यांची, पावन होते वारकरी जनता. मनात आज भेटीची तुझ्या, मनात आज भेटीची तुझ्या, मागणे तुला कोणतेच नाही. मनात आज भेटीची तुझ्या, मागणे तुला कोणतेच नाही. डोळ्यात आसवे येऊन, डोळ्यात आसवे येऊन, रूप तुझे मन भरून पाही. विठ्ठल नाम घोषाने, विठ्ठल नाम घोषाने, पंढरी सर्वत्र दुमदुमली, विठ्ठली नाम घोषाने पंढरी सर्वत्र दुमदुमली. वारकरी लोकांसाठी मनात माऊली आनंदली, वारकरी लोकांसाठी मनात माऊली आनंदली. आठवला ना पंढरपूर, विठ्ठल, घोडा रिंग टाळ मृदंग, डोक्यावरची तुळस, पांढरे धोतर आणि पांढरी टोपी आणि सर्वात महत्वाचा जयघोष, तो पण ज्ञानबा तुकाराम. तर अनुभवूया येणाऱ्या आषाढी एकादशीला. नमस्कार.